जय गजानन. सिंह राशीच्या जातकांनी पटापट मनामध्ये एक प्रश्न घ्यायचा आहे. ज्याही प्रश्नाचं उत्तर तुम्हाला युनिव्हर्सला, तुमच्या इष्टदेवतेला, कुणालाही तुम्हाला विचारायचा होता, ज्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला मिळत नव्हतं, ज्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला हवंच होतं, किंवा तुम्ही संभ्रमात होते की याचं काय म्हणजे हे करू नको करू, हा पर्सन माझ्या लाईफमध्ये चांगला आहे नाही आहे, हा जॉब, हा बिझनेस, ही ट्रीटमेंट, एनिथिंग काही असेल जे तुमच्यासाठी चांगलं आहे की नाही आहे, हे तुम्हाला बघायचं होतं, हे याचं उत्तर तुम्हाला हवं होतं. तर सो राईट टाइम आलेली आहे. आता तुम्ही बघू शकतात की आपण सगळ्यात अगोदर येस नो मध्ये उत्तर घेऊ. येस नो मध्ये याचं उत्तर घेऊ आणि बघू की काय होईल नाही होईल. रिकन्सिडर करायचं आहे तुम्हाला की खरंच ही गोष्ट तुम्हाला हवी आहे का, हा पर्सन तुम्हाला हवाय, हा जॉब तुम्हाला हवाय, म्हणजे ही गोष्ट खरंच तुमच्यासाठी योग्य तुम्हाला वाटते का, तुम्हाला स्वतःला वाटते का, हे तुम्हाला बघायचे आहे. थोडी वाट बघा, याचं उत्तर तुम्हाला मिळायला लागेल आणि जे मिळेल ते सक्सेस मिळेल. जर थोडी वाट बघितली, रिकन्सिडर केलं की हा पर्सन खरंच तुम्हाला छान आहे, मग तो तुमच्यासाठी असणार आहे. इट्स अप टू यू. तुमच्यासाठीच तो पर्सन असणार आहे, तुमच्यासाठीच तो जॉब असणार आहे, तुमच्यासाठीच तो बिझनेस असणार आहे, असं समजा. थोडी वाट बघा, लगेच घाईघाईमध्ये कुठलाही डिसिजन घेऊ नका. जर रिकन्सिडर करा ना प्रत्येक गोष्टीला, की खरंच प्लॅनिंग करा की ही गोष्ट, जर एक समजा एखादा व्यवसाय तुम्हाला करायचा आहे की ह्या व्यवसायातनं खरंच इतकं प्रॉफिट आहे का, किंवा माल कुठून आणायचा, सेलिंग कशी करायची, परचेस कसा करायचा, ह्या सगळ्या गोष्टी. जॉब असेल, खरंच तिथलं इन्व्हायरमेंट छान आहे का, तिथले कलिग्स चांगले आहेत का, तो हेल्थसाठी, तुमच्या हेल्थसाठी तो जॉब चांगला आहे का, तुम्हाला ट्रॅव्हलिंग करायला काही त्रास तर नाही होणार नाही, ह्या सगळ्या गोष्टी रिकन्सिडर करा. थोडी वाट बघा, घाई करू नका, मग सगळ्याच हळूहळू तुम्हाला उत्तर मिळायला लागतील. आणि उत्तरं मिळतील, असे मिळतील की जे तुमचं लाईफ चेंज करेल, तुम्हाला सक्सेस मिळवून देतील, सगळं काही छान होईल, सगळं काही बेस्ट होईल. युनिव्हर्स तुमच्यासाठी नक्कीच काहीतरी छान गोष्टी घेऊन आलेला आहे. सो त्याच्यावर फक्त तुम्हाला विश्वास ठेवायचा आहे, इम्प्लिमेंट करायचंय. जर व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंटमध्ये जय गजानन लिहायला विसरू नका. जय गजानन.